नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा हा त्याच्या रूममध्ये जमिनीवर झोपलेला असतो आणि तेव्हा अचानक मालिनीही त्यांच्या रूममध्ये येत असते आणि ती जीवाला जमिनीवर झोपलेलं पाहत असते आणि जीवा हा तटकन उठतो आणि ती जीवाला विचारते, जीवा तू रोज असं खाली झोपतोस का? तुझे काय नंदिनीशी भांडण झाले आहे का? आणि तेव्हा जीवा हा वरवरची उत्तर देतो आणि मानिनीही तिथून निघून जाते. तेव्हा जीवा हा सुटक्याचा श्वास घेतो आणि सुटलो बाबा एकदाचा, आज तर वाचलो. नंदिनी हिला समजले असते तर मी रोजच खाली झोपतोय. त्यानंतर आपण पाहतो मानिनीही नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला बोलते, नंदिनी मला पूर्ण विश्वास आहे, माझ्यानंतर या सर्व घराची जबाबदारी तू पूर्णपणे एकदम समर्थपणे पार पाडशील आणि सुनाचे कर्तव्य करशील. असे बोलून मानिनीही तिच्या रूममध्ये निघून जाते. नंतर नंदिनीही विचार करू लागते, आई तुम्ही माझ्यावर सर्व घराची जबाबदारी देण्याचा विचार करत आहात, परंतु मी तुम्हाला कसे सांगू की मी 4 दिवसाची या घरची सूनबाई आहे म्हणून. आणि जर मी तुम्हाला माझ्या आणि जीवाच्या घटस्फोटाबद्दल सांगितले तर मग तुम्हाला मोठा धक्का बसेल, असा ती विचार करत असते. तर तिकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते, आई काही जरी झाले तरी त्या पिऊनं जर तुझे बोलणे ऐकले असेल तर तिला आपल्याला समजावून सांगून हा विषय इथेच दाबून टाकावा लागेल. तेव्हा वसुंधरा देखील बोलते, काही जरी झाले तरी हे सिक्रेट कोणालाही समजता कामा नये आणि त्या दोघांनी पिऊचे तोंड बंद करण्याचा विचार केलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या व वसुंधरा पिऊच्या जीवाला काही धोका करणार का, तिच्या जीवाचं काही बरं वाईट करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.